धुळे एसटी विभागातील कथित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून रिपब्लिकन सेनेने आंदोलन छेडले। जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी, विभाग नियंत्रक आणि प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध नोंदवण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या काळात गैरव्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केलाय। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। मी समाधान बैसाणे, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष। मी गेल्या 2 महिन्यापासून भजन्या धरणे आंदोलनाला क्युमाइन क्लब देव जेल रोड येथे बेमुदत भजन्या धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। परंतु शासकीय अधिकारी, कर्मचारी, एसटी महामंडळाचे निर्लज्ज अधिकारी यांनी आजपर्यंत मला समाधानकारक उत्तर दिलं नाही किंवा माझ्या आंदोलनाची ठोस दखल घेतलेली नाही। म्हणून मी या एसटी महामंडळाचा जाहीर धिक्कार करतो, या सरकारचा जाहीर धिक्कार करतो। मी मागण्या करतो, एसटी महामंडळामध्ये जो मनमानी कारभार चालू आहे, भ्रष्टाचारी चालू आहे, तो भ्रष्टाचार मी बाहेर काढलेला आहे। परंतु इथले जिल्हाधिकारी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याच्याकडे जाणून बुजून लक्ष देत नाही आहे। मी 2 महिन्यापासून आंदोलन करीत आहे, तरी यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये। यांनी पुरुषोत्तम व्यवहार विभाग नियंत्रक यांनी जी काही आचारसंहितेत बदली केलेली आहे, एक सर्वसाधारण कोणी काही केलं काही डायरेक्ट गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकतात। परंतु या पुरुषोत्तम व्यवहाराने, विजय गीतेने आणि सौरभ देवरेने या 3 अधिकाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे, मनमानी कारभार केलेला आहे, पदाचा गैरवापर केलेला आहे। असे तगडे ठोस पुरावे देऊनही यांच्यावर कुठल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले नाही आहेत। यांच्यावर जर का गुन्हे दाखल झाले नाहीत तर मी समाधान बैसाणे आज रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या कार्यालयासमोर त्यांचे प्रतिमेचं आत्मदहन केलेलं आहे। मी याच्यानंतरही जर मला न्याय भेटला नाही तर माननीय परिवहन मंत्री सरनाईक, प्रताप सरनाईक यांच्या ऑफिसामध्ये हे बॅनर घेऊन मी तिथे आंदोलन करीन आणि याच्यानंतर असा विषय नाही। राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। बहुमताचे सरकार असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणं हे सरकारच्या असंवेदनशीलतेचं लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केलाय। काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांची कंबर मोडण्याचं काम सरकार करते असं त्या म्हणाल्या। लोकशाही मार्गाने न्याय मागूनही दखल न घेतल्यानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पोलीस बंदोबस्ताबाबत बोलताना त्यांनी पोलीसही शेतकऱ्यांचीच मुलं असल्याचं सांगत मात्र त्यांच्यावर दबाव असल्याचा दावा केलाय। लाडकी बहीण योजनेतील केवायसी पूर्ण न झाल्याबद्दल आणि शेतकरी योजनेतील अडचणींबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली आहे। जे सरकार आहे, एवढं मोठं बहुमताचं सरकार आहे, पण जो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे त्याचं कंबरड मोडण्याचं पाप सातत्याने हे सरकार करते। अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि त्यांच्या विरोधात हे आंदोलन आज होतंय, कारण न्याय मागून प्रेमाने बघितला, आदराने बघितला, पण ते शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्याची सरसकट कर्जमाफी होत नाही। त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला आहे। इतकी मोठी पोलिसांची संख्या आहे की असं वाटतं की एवढं मोठं त्याच्यासाठी आणलंय। आम्हाला याची सवय झाली आहे आणि महाराष्ट्राचे पोलीस ही शेतकऱ्यांचीच लेकरं आहेत, त्याच्यामुळे ते संवेदनशील आहेत, पण त्यांच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्याला अर्थातच काळजी वाटते, भीती वाटते, कारण का त्यांना माहिती आहे की ते त्यांचं सरकार आज जे प्रचंड आर्थिक अडचणीत आहे। आज लाडकी बहीण योजनेचाही निधी 1 कोटी महिलांचे KYC झाले नाही, मला विश्वासच बसत नाही। ज्या मनमोहन सिंग साहेबांनी घर, गाव, वाडी, वस्तीपर्यंत आधार कार्ड पोहोचवलं, जनधन योजना सुरू केली, प्रत्येकाला एक ID नंबर मिळाला, त्याच्यातून त्याला सगळे त्याचे अधिकार मिळतात। अशा काळामध्ये एवढं तंत्रज्ञान असताना KYC पूर्ण होत नाही 1 कोटी महिलांना, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही। त्यामुळे फसवणूक आहे, मग शेतकऱ्यांची असेल किंवा महिलांची असेल, हे पूर्ण अयशस्वी सरकार आहे आणि त्यांचं पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे। पुढे प्रकरणात आता कोर्टाची ऑर्डर तुम्ही टीव्हीवर पाहत होता, काय नाही, मी कोर्टाची ऑर्डरची वाटच बघते। आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही आणि आम्ही सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करतोय की फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर फाशीची शिक्षा करा, कारण का एक मेसेज समाजात गेला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये
कुठल्याही व्यक्तीने चुकीचं काम केलं तर त्याला फाशीची शिक्षा होणार. ताई, बीडमध्ये विलास गुले या तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर देखील आरोप होत आहेत. काय सांगा? हे दुर्दैव आहे की राजकारण इतकं गलिच्छ झालंय की एक कर्तृत्ववान खासदाराच्या बद्दल काही करता येत नाही म्हणून त्याच्या घरात घुसून त्याच्या बायकांपोरांवर आरोप करतं. इतकं गलिच्छ आणि पातळी सोडून राजकारण मी कधी पाहिलेलं नाही. पक्ष हा ताकदीने बजरंग अप्पाच्या मागे कालही आहे, आजही आणि उद्याही राहील. आणि मी स्वतः पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी ही ताकदीने बजरंग अप्पाच्या मागे उभी आहे. कारण आमचं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. हे पूर्ण षडयंत्र बजरंग अप्पाला त्रास देण्यासाठी एक राजकीय खोटं षडयंत्र केलं जात आहे. आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारकडे काही विरोधाला बोललेलं नाही, आता बोलायला आमच्या विरोधात राहिलंच नाही म्हणून आमच्या घरातल्या पोरांवर खोटी षडयंत्र करतायत. 4 तास चौकशी देखील पोलिसांनी केली या प्रकरणाचा. त्याचा मी जाहीर निषेध करते. जे पोर एवढं लहान आहे वयाने, त्याचे हसाय खेळाचे दिवस आहेत, त्याला पोलीस ठाण्यात बोलवत आहेत. कारण का बजरंग अप्पाच्या बद्दल त्यांना बोलण्यासारखं काहीच नाही. अतिशय उत्तम संसदेत काम करतात, मतदारसंघात प्रचंड संपर्क, विकास कामं करतात. त्यामुळे हे सगळं चांगलं काम चालू असताना काहीच आता विरोधात बोलायला नाही म्हणून घरात घुसून मुलापर्यंत हे पोहोचलेले आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की एवढी मोठी सत्ता असताना तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या लाडक्यांना असं गलिच्छ राजकारण करायची वेळ तुम्ही आणून देऊ नका. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी असल्या गलिच्छ राजकारणांना आणि ह्याच्या करणाऱ्यांना थारा देऊ नये आणि त्यांना ही खोट्या केसेस करायला मदत करू नये एवढीच आमची अपेक्षा. अंबरनाथच्या लोकनगरी परिसरात मोठं झाड थेट रिक्षावर कोसळल्यानं एक वयोवृद्ध प्रवासी जखमी झालाय. घटनेनंतर रिक्षा चालक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान संबंधित झाड धोकादायक अवस्थेत असल्याची तक्रार स्थानिकांनी यापूर्वीच अंबरनाथ नगर परिषदेकडे केली होती. मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या घटनेनंतर परिसरातील धोकादायक झाडांचं तातडीनं सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.